अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात. पक्षाच्या कार्यालयामध्ये केलं, तिथं संविधानाचं वाचन देखील आम्ही केलं. मी पुण्यामध्ये संविधानाचं वाचन केलं, मुंबईमध्ये तटकरे साहेबांनी केलं, ह्या परिसरामध्ये दिलीपरावांनी केलं. एवढा आम्ही त्याचा आदर करतो. जगामध्ये आपलं संविधान अतिशय उच्च दर्जाचं आहे, त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही. पण काय सांगण्यात आलं की परत मोदी साहेब आल्यानंतर संविधान बदलणार. आज तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले, संविधानाला हात लावला. उलट ते पंतप्रधानाची शपथ घेत होते, राष्ट्रपती भवनामध्ये संविधानाचा आदर करून संविधान तिथं ठेवलं होतं. एनडीएची मिटिंग होती, संविधानाच्या पुढे नतमस्तक आम्ही झालो आणि नंतर मिटिंग सुरू केली. कुणी तुम्हाला सांगितलं का माझ्या मागासवर्गीय समाजानी, का माझ्या आदिवासी समाजानी की संविधान बदलल्यानंतर घटना बदलणार, घटना बदलल्यानंतर आरक्षण जाणार, आपल्याला मिळणाऱ्या सवलती जाणार, असं कुणीतरी तुमच्या डोक्यामध्ये घातलं आणि काही ठिकाणी जनता त्याला बळी पडली. अरे खोटं नाटक सांगताय. मी आजपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या समोर काम करतो, तुम्ही पण मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो. मी कधी लोकांना फसवलं नाही, दिलेला शब्द पाळला. मी शब्दाचा पक्का आहे. आज लोक देखील महाराष्ट्राचे म्हणतात की एखादा शब्द घ्यायचा असेल तर अजित पवारकडनं घ्या, तो शब्द बदलत नाही. ही माझी ओळख आहे, ही माझी कामाची पद्धत आहे. आणि असं असताना मात्र आमचे बांधव मागासवर्गीय आणि आमचे आदिवासी तिथं थोडेसे आमच्यापासून बाजूला गेले, तरी पण आम्ही ते मनात आणलं नाही. तो तुमचा अधिकार आहे. पण आता आम्ही तुम्हाला समजून सांगतोय, बाबा दुरुस्त करा. दुरुस्त करण्याचं तरी तुमच्या हातात आहे. आज आम्ही सर्वसाधारण जनतेच्या करता, मराठा समाज आणि इतर तत्सम त्यांच्या करता सारथी संस्था काढली की नाही? त्याची मदत तरुण तरुणींना होती की नाही? आम्ही मागासवर्गीयांच्या करता बार्टी काढली. परंतु मातंग समाज म्हणाला, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्यावर अन्याय होतो. हरकत नाही. जर कुठल्या माझ्या एखाद्या घटकाला माझ्यावर अन्याय होतो असं वाटत असेल तर लक्ष घातलं पाहिजे. शेवटी लोकाभिमुख कारभार करायचा आहे. उगीच आलेला दिवस पुढे ढकलायचा हे आमच्या मध्ये बसत नाही. ते नीटच काम केलं पाहिजे. त्यांच्या करता आता बार्टी काढली. मातंग समाजाचे कार्यकर्ते हात वर करा. त्यामध्ये बार्टी आपण काढली का नाही? काढली. त्याच्या संदर्भामध्ये काही समाजाच्या करता अमृत ही संस्था काढली. आमच्या आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढली. तिथंही माझ्या आदिवासी मुलामुलींना मदत झाली पाहिजे. महाज्योती, इतर मागासवर्गीय समाज मोठा आहे, त्याही घटकाच्या करता महाज्योती काढली. मी अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस वेगवेगळ्या घटकाला व्यवस्थितपणे निधी होतो जातोय की नाही हे काम मी बघत असतो. परंतु कधी कधी चुकीच्या बातम्या देऊन आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. वित्त विभागाने विरोध केला. अजिबात नाही. मी स्वतः पुढाकार घेतला. माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांच्या करता अनेक वर्ष मार्टी काढायचं मनात होतं. मागं कुणी काढू शकलं नाही. ह्यावेळेस आम्ही त्यांच्या करता मार्टी काढलंय. त्यांच्या करता मौलाना आझाद महामंडळामध्ये 1000 कोटीचं भागभांडवल केलं. मौलाना आझाद महामंडळामध्ये 60 कोटीची गॅरंटी सरकारची होती, 500 कोटी रुपये केली. आम्ही चुकणार नाही. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू. कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. हा इतिहास आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. मग असं असताना एवढ्या सगळ्या संस्था सगळ्या घटकाकरता काढल्या, तरी पण तुम्ही आमच्याबद्दल काही जण, तुम्ही म्हणजे सगळे नाही, काही जण थोडंसं वेगळी भूमिका घेता. आज मी आंबेगावकरांना तुम्हाला सांगतो, आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाही. मी सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो आणि आज नाही, पहिल्यापासून कोणालाही विचारा. तुमच्यातल्याही अनेक लोकांना माहिती आहे आमची प्रशासन चांगलं चालवण्याची हातोटी आहे. प्रशासनावर आमची पकड आहे का नाही? अधिकारी आमचं ऐकतात की नाही? का आम्ही सांगितलं जाऊ दे रे, याचं काय ऐकायचं, असं कोणी करतं का?
आज जर आम्ही तुमच्याकरता चांगलं काम करतो, ठीक आहे ना, प्रत्येकाचा काळ असतो ना बाबांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता, स्वराज्य रक्षक संभाजीराजे महाराजांचा काळ होता, असा अनेकांचा काळ तो येऊन गेलेला आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतो. आज अर्थसंकल्प सादर करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की मी फार विचार केला. मी दिलीपरावांशी बोलायचो, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी बोलायचो, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, भुजबळ साहेब, सगळे माझे सहकारी, संजय बनसोडे, आदिती तटकरे, या सगळ्यांशी मी चर्चा करायचो. प्रांताध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आमचे आमदार, आणि त्यांना विचारायचो, माझ्या मित्रपक्ष, त्यांच्याशी चर्चा करायचो किंवा काय काय करावं असं तुम्हाला वाटतं. कारण तुम्ही जसा तुमचा संसार चालवता तसा मी तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्राचा संसार चालवतो. महाराष्ट्राचा तिजोरी आज माझ्या हातामध्ये आहे. आणि मग मी विचार केला किंवा आपल्याला ही संधी जनतेच्या मुळे मिळालेली आहे, आणि मग ती संधी घेत असताना आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करू की त्याच्यात माझा शेतकरी देखील आला पाहिजे, त्याच्यामध्ये माझी महिला आली पाहिजे, त्याच्यामध्ये माझा बांधव पण आला पाहिजे, तरुण तरुणी पण आली पाहिजे. आणि ह्या सगळ्या घटकाचा मी विचार करत असताना त्याच्यात सर्व जाती धर्माच्या घटकाला न्याय देता आला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मी स्वतः त्याच्यामध्ये स्वीकारली. बजेट माझं जवळपास 6.5-6.5 लाख कोटीचं. पगारावर खर्च, बाकीचा खर्च, पगार सगळ्यांचे, सगळं ते पेन्शन आणि काढलेल्या कर्जाचं व्याज, त्याकरता मला 3 लाख कोटी लागतात. बाकीचे पैसे विकासावर द्यावे लागतात. त्याच्यात काटछाट करून म्हणलं असं करायचं की माझी महिला इतके दिवस प्रपंचाचं काम करते, संसाराचं काम करते, तिच्याकडं स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा असतात, तिला पण काहीतरी वाटतं की मी माझ्याकरता काही घ्यावं, परंतु तिला घेता येत नाही. तिला मुरड घालावी लागते. का तर ती मुलाबाळांचं बघते, नवऱ्याचं बघते, त्यांचं आधी भागवते. आम्ही सगळे बघतोय ना, खुरपणीला जाणाऱ्या महिलेची काय अवस्था आहे. काच गोळा करणारी, कचरा गोळा करणारी, झाडू पोछा करणारी, धुणं भांडी करणारी, काबाड कष्ट करणारी महिलेची काय अवस्था आहे. आदिवासी भागातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या काय माझ्या महिलेची अवस्था आहे. एक समाज मात्र कुठल्या कुठं खर्च करतो. मध्ये तर तुम्हाला किती लोकांना माहितीये, एकाच मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न झालं, खर्च किती गेला, 6,500 कोटी एका लग्नाला. कुठल्या कुठं फरक. आपलं गरीबाचं लग्न 6,500 रुपयात होतंय, तिथं 6,500 कोटी, एवढी तफावत आहे. मग आम्ही सरकारमध्ये राहून काय करतो. म्हणून ह्या महिलांना सबल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता, त्यांनाही काही अधिकार आला पाहिजे, त्याकरता 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांचा त्याच्यात प्रवेश घेतला, फॉर्म भरून घेतले. आज आत्ताच दिलीपरावांनी विचारलं कितीतरी महिलांचे पैसे अकाउंटला जमा झाले, अजून पण होणार आहे. आमचा अंदाज आहे कमीत कमी 2 कोटी आणि जास्तीत जास्त 2.5 कोटी गोरगरीब घरातल्या महिला, त्याच्यात मुस्लिम असतील, आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, ओबीसी असतील, बहुजन समाजाचे असतील, भटक्या समाजाचे असतील, कुठल्याही समाजाचे असू द्यात, तो फक्त महाराष्ट्रातली राहणारी ती भगिनी पाहिजे, तिचं घरदार महाराष्ट्रात पाहिजे. एवढं असेल तर त्याचा फॉर्म आम्ही भरून घेतो, आधार कार्डची लिंकअप करतो आणि त्यांच्या अकाउंटला पैसे आम्ही पाठवतो. आज भाऊबीजेच्या निमित्तानं, उद्या भाऊबीज आहे, एवढ्या महिलांनी तिथं राख्या बांधल्यात. मगाशी येताना आंबेगावमध्ये बांधतील म्हणून येता येता गाडीत थोड्या जुन्नरच्या सोडल्या. आता जुन्नरला तर हात भरला म्हणून ह्या हाताला बांधल्या. दादा हात द्या, धरा, हात धरा. एवढं प्रेम कुणाला मिळतं, कुणाला मिळतं. आज एवढी जनता आहे, आज एवढं भरभरून माय माऊली जे आम्हाला प्रेम देते, जे आमच्याबद्दल एक विश्वास व्यक्त करते, ह्याचा तुम्ही कुठं काय विचार करणार आहे का नाही. आज ही लाडकी योजनेच्या
मी राज्यामध्ये फिरतोय, अत्यंत चांगला प्रतिसाद. त्याच्यामध्ये राज्यभरातून योजनेसाठी आतापर्यंत 1.5 कोटी अर्ज आले. काहींना वाटलं कुठलं आलंय काय, विरोधक म्हणले काय नाही, ही निवड चुनावी जुमला आहे. अरे कशाचा चुनावी जुमला आहे? उद्याच्याला आम्ही आमच्या माय माऊलींना फसवणार आहे? आमच्या माते समान आहेत त्या, आमच्या बहिणी समान आहेत. आणि असं असताना आपण काही फसवेगिरी करणार आहे? आणि या अर्जाची राज्य सरकारने तपासणी केली, सगळं काही केलं. आम्ही प्रयत्न काय केला, 14 ऑगस्टलाच आदिती तटकरे या खात्याची मंत्री, आमची मुलगी, तिला सांगितलं की एकदम पैसे पाठवले आणि फॉर्म भरताना जसं जामिंग झालं, ऑनलाईन फॉर्मच जाईना, संख्या वाढली.